दामोदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। निधडा होय योद्धा श्री रघुनाथ, युद्ध करिता अति अद्भुत, म्हणून खरे पेलीला रथ धनुष हस्ते सजोनी। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, खर युद्धासाठी आलेला आहे, दूषण मारला, त्रिशरा मारला, एकटाच राहिला, काय करणार आता? 14,000 बी गेली, पाठीमाग कोणी नाही, पुढे कोणी नाही, पळून चालली होती घरला, नको आम्हाला यायचं म्हणून, चला मोक्ष आहे तिथं, भगवंताबरोबर युद्ध करण्यामध्ये मोक्ष आहे। त्याच्यामुळं निधडा श्रीराम पाहिला आणि खर रथावरती आरूढ झाला, सायुध हातामध्ये घेतले आणि भगवान श्रीरामचंद्रावरती युद्धासाठी आला। धीरा वीरा राये साहेब, बळ तुझे मजसी काय, माझे लागली या गाये, कोण माय राखेल। आणि खरं सांगू लागला, रामा माझ्या बाणामध्ये एवढी ताकद आहे, माझा जर बाण लागला कोण वाचवणार आहे तुला? तो मग अशी मारलं, दूषणाला मारलं, त्रिशराला मारले, पण मी अजून माझ्या बरोबर मी अजून बाण सोडला नाही, आता माझ्या बरोबर युद्ध करून दाखव, माझे बाण सहन करून दाखव। खरं भगवंताला बोलू लागला, चटेला गोनिया बाण, मारिला त्रिशरा आणि दूषण, माझे सम्मुख साहसी बाण, ते अंगवन मी मानी। खरं सांगू लागला, रामा चुकून बाण लागला, आता चुकून आहे दूषणाला आणि त्रिशराला। अहो ज्या दूषणाला काल ओव्या सांगितल्या ना, दूषणाला रावण घाबरत होता आणि त्या दूषणाला अवचट अचानक बाण लागल्यावरती मरतय का? पण खरं सांगू लागला, अचानक बाण चुकून लागला, अवचट लागला म्हणून ते मेले दूषण आणि त्रिशरा, पण माझे बाण सहन करून दाखव। खरं बोलू लागला, समोर झाल्या खरं अंतकासी न धरावे धीर, म्या मर्दिले सुरासुर, तू रघुवीर तो किती। आणि खरं सांगू लागला, तुला माझी ताकद माहितीच नाही। हे बघ म्हणले, मी युद्धाला आलोय म्हटल्या बरोबर माझ्या पुढे कुणीच येत नाही, अंतकाचा अंतक असणारा काळाला आम्ही जिंकलेला आहे, त्यामुळं कुणीही येऊ द्या, काळ सुद्धा आम्हाला लोटांगणी येतो, आणि मी जर युद्धासाठी आलो तर कुणीही माझ्या बरोबर युद्धाला येऊ द्या, टिकत नाहीये। आणि तिथं राम किती आहे, गाढव बोलू लागला, माझे सुटल्या शरसंधान, कोंदन खंडित साबान, तुझे घेईन मी प्राण, रणांगण माप आहे माझे। आणि तो असणारा खरं सांगू लागला, रामा माझे जर बाण सुटले, माझे बाण जर धनुष्यापासून सुटले तर तुझं कोदंड किती आहे, एवढी एवढूस धनुष्य, आणि काय त्या धनुष्यामध्ये ताकद आहे, तुझे कोदंड छेदून टाकीन, त्याचे तुकडे करून टाकेन, माझ्या बाणामध्ये एवढी सामर्थ्य आहे। तो खरं सांगू लागला, तव हसोनी म्हणे श्रीरामचंद्र, खराचा पराक्रम थोर, मी जाणितो समग्र एका साचार महावीरा। आणि भगवान श्रीरामचंद्रांनी त्याचं बोलणं ऐकलं त्या खराचं, आणि रामाने सांगितलं, हे बघ मला माहिती आहे गाढवाचं काय काम असतं, काय कुठं शिकावं लागतं का, माहिती आहे म्हणले मला, आणि मी जे ऐकलंय गाढव काय काय काम करतो सांगतो, ऐक। सवदनी तिमिले रजक हस्ती, जगाची मळे खर वाहती, ना तरी कुलाला आहे वाहे माती, हे मुख्य ख्याती खराची। आणि रामचंद्र सांगू लागले, गाढवाचं काम असतंय रजक, त्याच्या हातामध्ये मळकी कपडे असले असते ती, आणि ती मळकी कपडे अशुद्ध कपडे गाढवाच्या पाठीवरती ठुत्यात, नाहीतर कुंभाराच्या इथं गाढव असतंय, काय कुंभार मडकी मध्ये माती भरत आणि ते गाढवाच्या पाठीवरती देत, म्हणजे मळालेली कपडे, जगाची घाण वाहन, मातीनं भरलेली मडकी वाहन, ही गाढवाचं खराचं काम आहे। रामचंद्र सांगतात, काळे कोळसे वाती खाती, कुलाल पल्ला लगडा वाती, जगाचे उकिरडे घोळती, हे एक ख्याती खराची। आणि ते असणाऱ्या खराची गाढवाची काय ताकद आहे, काय पराक्रम आहे माहिती आहे म्हणले, सांगू लागले भगवंत। कुंभाराच्या घरी त्यांच्या असणाऱ्या पत्न्या किंवा कुंभार त्या असणाऱ्या गाढवाच्या पाठीवरती मातीनं, कोळशानं, दगडाने भरलेली त्या ठिकाणी गाडगी देत आहे, घागरी, आणि त्या घागरीचं गाडग्याचं वजन त्या खराच्या पाठीवरती असतं,
आणि उकेड्यावरती कुठेही लोळणारा तो गाढव आहे. त्याला काय कुठं जागा असते काय? बसलं की लोळलाच कुठं बी बसल तिथं लोळतो तो गाढव. रामचंद्र सांगतात खर पालानी ती ओढ त्यावरी वाहती स्वेच्छा दगड पाटी खटी सोसले गुड थोर सुरवाडे माशांचे. आणि काय काय त्या ठिकाणी असणारे असतात दगड मारे असतात म्हणजे दगड फोडे जे असतात ते मोठमोठाले दगडे हे असणाऱ्या याच्यामध्ये बांधतात मडक्यामध्ये वगैरे त्या घागरीमध्ये ठेवतात आणि मोठे दगडाचं वज सुद्धा ती खरं वाहत. मग त्याची कंबर दुखते. कुणाला सांगता येतं कुणाला सुद्धा सांगता येत नाही. एवढा त्रास त्या गाढवाला आहे आणि त्यातला तू आहे. भगवंत सांगतात खरी देखून या दुरी खर भुंके दीर्घस्वरी लाता हानी ती उरावरी ते सुख भारी खरासी. आणि काय त्या गाढवाचं असतंय महाराज? गाढविने आवाज दिला की लगेच गाढव जाते. गाढविणीच्या पाठीमाग असते आणि गाढवीत पुढे गेले की माग लात मारती गाढवी आणि लात मारली की ती म्हणते मने जन्मांतरीची फळली भाग्य नीचे पाद कमळ हृदयी लागे दैवे दंडेली अभाग्य व्रथा वैराग्य कष्टती. बायकोच्या लाता खायला सुद्धा भाग्य लागतं व पुती सांगणाऱ्याला काय कळतंय? गाढव म्हणते बरं गाढवाचं काम असतंय. गाढविनीने किती बी लाता मारू द्या लाता हानिता उरावरी प्रीती धावे सन्मुख खरी लत्ता बी घात मुखावरी आवडी करी झेलित. पाठच आहेत मला शक्तीतली वय त्या आणि प्रसिद्ध विषय आहे. त्याच्यामुळं गाढविनीने किती बी लाता मारल्या तरी ते आनंदाने सहन करत. असे निर्वत्सना भगवंत करतात. मुख्य खराचे भूषण थोर करी नित्य लोळण जगाची विष्ठा प्रिय भोजन हे महिमान खराचे. आणि तो असणारा खर गाढव कुठं बी लोळतो महाराज. विष्ठेवरती विष्ठा भक्षण करतो. जगाची घाण आहे आणि ती असणारा खर तो भक्षण करतो. हीच त्याची स्वादिष्ट आहे. भगवंत सांगतात ऐसी खराची प्रतिष्ठा प्रिय भोजन जगाची विष्ठा मरमर दूषिळा पापिष्ठा ऋषी वरिष्ठा मारिले. आणि त्या खराची अशी प्रतिष्ठा आहे ताकद आहे. मग अशी खर म्हणला होता माझी ताकद तुला काय माहित? ही ताकद आहे काय? गाढवाचं काय असते? कुठं बी लोळणार काय बी खाणार कुठं बी झोपणार ही तुझी प्रतिष्ठा आहे. जगाची जी विष्ठा आहे तीच तुझं स्वादिष्ट आहे. आणि तू अनेकांना त्रास दिलेला आहे. श्रेष्ठ ऋषीवरांना तू मारलेला आहे. एवढं पाप तुझ्याकडून झालं. भगवंत सांगतात त्याचा घेऊन या सुड कैवाडे वाणी फोडील चांबडे तू पळशील कोणाकडे बाणा पुढे पै माझ्या. आणि त्या सगळ्या ऋषीश्वरांचा बदला मी घेण्यासाठी आलेलो आहे. तुझं थोबाडच फोडून टाकतो म्हणले. थोबाडानं त्या ठिकाणी गाढवासारखं तोंड आहे त्याचं म्हणून खरं नाव आहे त्याला. ते तुझं असणारं तोंडाचं चमड ते दुभंग फाडून टाकतो ते असं भगवंत सांगतात. खराशी लागता गोमाशी तडफडीत फळे चौपाशी माझे बाण लागा सपीशी तू पळशी करू दैसा. आणि खराला गाढवाला जर गोमाशी लागली तर तू पळत जास्त त्याला ती सहन होत नाही. माझा तर बाण आहे. माझा जर बाण तुला लागला तो बी खरंच आहे तर तू कुठं पळून जाणार आहे? जसं गोमाशी लागल्यावर ती खर तरफडतं गाढव तशा पद्धतीने माझ्या बाणानं तरफडशील. भगवंत सांगतात ऐसे कोणी श्रीरामाचे वचन खर झाला कोपायमान धनुषी वाहून या गुण अमित बाण वर्षीला. एवढी निर्बत्सना भगवंतानं केली. राग आला महाराज आणि राग यावा असंच भगवंत बोलले होते. राग आल्याशिवाय बाण कसं सोडायचं मरायचं कसं हे मारणं महत्वाचं आहे. उगाच जगाला ताप धरणीला ताप महाराजांना त्रास म्हणून भगवंतानं निर्बत्सना केली. भयंकर राग आला खराला आणि जे आपले धनुष्य होतं त्या धनुष्याला निर्वाणीचे बाण लावले आणि भगवंतावरती सोडू लागला. वर्षला बहुत बाण दिशा विदेशा शर संपूर्ण ते देखुनी शोभला रघुनंदन चाप सज्जोन चालिला. आणि खरानं अनेक बाणांचा वर्षाव श्रीरामचंद्रावरती केला. अफाट बाण सोडले. भगवंताने धनुष्य हातामध्ये घेतलं. काय करतात ऐका. जेवी गजावरी केसरी तेवी श्रीराम राक्षसावरी प्रयबुंद धारा वर्षा भारी तेवी शरधारी वर्षत. आणि एखाद्या सिंहावरती हत्तीवरती सिंह धावावा
हत्तीवरती सिंह धावावा तशा पद्धतीने श्रीरामचंद्र जो आहे सिंहरूपी भगवंतावरती ही हत्ती रूपी कोल्ह्या रूपी खर त्या ठिकाणी धावला असं सांगतात. बाण वर्षता श्री रघुवीरा बाण पिसारे सुटला वारा तेने चळकाप निशाचरा बाणी बेदरला लाविला. आणि भगवान श्रीरामचंद्रांनी बाण लावल्याबरोबर बाणाचा वारा सुटला पिसारा आणि पिसारा सुटल्याबरोबर खराला मूर्छा आली आणि त्या पिसाराच्या वाऱ्यामध्ये आकाशामध्ये उडू लागला. बाणी रणी खेळला वारा बाणी खेळली मुख्य दुरा रणी उठीला धुळेरा बाणे अंबरा व्यापिले. असंख्य बाण भगवान श्रीरामचंद्राचे होते. बाणाचा वाऱ्यानं काही राक्षस मारले. बगल तिथं बाण, आकाशामध्ये बाण, पृथ्वीवरती बाण, सगळीकडे सैन्याला बाण लागलेले होते असं सांगतात. खर रामी खनखनाट धाई उठीला हव्या वाटे त्याने बाण पिसारा पेटी धुर कंठीर खर नेत्र. खर आणि राम या दोघांमधून जे बाण निर्माण झालेले होते, कारण दोघही त्या ठिकाणी योद्धे होते. खरही बाण सोडत होता, रामचंद्रही बाण सोडत होते आणि दोघांच्या बाणानं डोळे उठले. अब्रही आकाश सुद्धा दिसत नव्हतं, एवढी आकाश बगल तिथं बाण धूळ व्यापून बसलेली होते. बाणी कोंदले भूतळ बाणी कोंदले नभोमंडळ श्रीरामाचे बाण जाळ रविमंडळ दाखिले. आणि आकाशामध्ये बाण दिसू लागले, पृथ्वी तलावरती बाण दिसू लागले. बाणानं आकाश व्यापून टाकलं, व्यापून म्हणजे झाकून टाकलं. दिवसा सूर्य दिसत नव्हता, सूर्याच्या आड भगवंताचे बाण लागलेले होते. एवढा बाणांचा वर्षाव रामचंद्र करतात. बाणी कोंदले आकाश तिळभरी नाही अवकाश बाणी राक्षसा लाविला त्रास कासावीच खरतेने. आणि बाण एवढे सुसाट सुटले भगवान श्रीरामचंद्राचे, त्या बाणानं आकाश व्यापून गेलं, आकाश झाकून टाकलं आणि त्याच्यामुळे राक्षसांना अफाट त्रास झाला. राक्षसाने रामचंद्राच्या बाणाचा धाक घेतला, बाण लागू लागले. रणी पडली अंधारी श्रीरामाच्या प्रभे करे युद्ध की जे दोघे वीरी महामारी पेटेले. आणि रामचंद्राच्या बाणानं सूर्य झाकला. सूर्य झाकल्यामुळं अंधार पडला. आता सूर्यच नसल्यावर अंधार पडला. मग अंधारामध्ये युद्ध कसं करायचं, तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. मग रामाच्या अंगाचा उजेड पडला आणि त्या उजेडामध्ये पुन्हा रामचंद्र आणि खर यांचं युद्ध सुरू झालं. कोपनी निर्वाण सोडित आहे वरदबाण श्रीराम तुझे घेहीन प्राण हस्तिविंदान पाहे माझे. खराला राग आला भयंकर. जिथं ती दिसत तिथं रामाचे बाण दिसल्यामुळं खरानं वरदायुक्त असलेल्या वरदानाचे बाण हातामध्ये घेतले आणि रामचंद्राच्या दिशेनं सोडू लागला. ऐसी बोलोनी माहटी बाण वरदयाची निजगनेटी श्रीराम धनुष छेदिल मुष्टी पाडिले हुष्टील हस्ते. आणि त्यावेळेस ते असणाऱ्या खरानं वरदयुक्त बाण हातामध्ये घेतला आणि त्यावेळेस रामचंद्राच्या दिशेनं सोडू लागला. रामचंद्रांनाही धनुष्य घेतला आणि त्याच्या हातातल्या हातात छेदून टाकलं असं सांगतात. निज निर्वाणाचे पूर्ण सवेचे घेऊनी सात बाण श्रीराम हृदय लक्षोन वेगी गर्जीन विंदिले. लगेचच तेवढ्या वेळामध्ये लघु लाघवामध्ये निर्वाणीचे 7 बाण खरानं घेतले हातामध्ये आणि रामचंद्राच्या अंगावरती हृदयावरती 7 बाणाचा वर्षाव त्या खरानं भगवंतावरती केला. श्रीराम कवच अभेद पूर्ण अभेद कवचांची नरुते बाण वरदे केले निज निर्वाण सावधान अवधारा. आणि रामचंद्राला अंगामध्ये कवच होत. कवच असल्यामुळे खराचे बाण रामाला लागत नव्हते. पण वरदान विचित्र असतं महाराज. वरदान सांग महाराजांचं जे काही देव लोकांचे वरदान असतात त्याच्यामुळं रामाच्या अंगातलं कवच आणि त्या वरदानानं काय पराक्रम केला ऐका. कवच न भेदे बाणासी वरद शक्तीची क्रिया कैसी छेदोनी बंधन बिराड्यासी कवच भूमीसी पाडिले. खराच्या बाणामध्ये एवढी ताकद नाही की रामाच्या अंगातलं कवच छेदून टाकेल, पण त्या बाणाला असलेलं वरदान आणि त्या वरदानाची ताकद होती. वरदानाची शक्ती, वरदानाची क्रिया, वरदानाचं सामर्थ्य
त्यामुळे रामाच्या अंगातलं कवच त्या वरदानानं छेदलं आणि अंगावरचं कवच भगवंताचं खाली पडलं. चाप कवच छेदिता देख कापिले तिन्ही लोक गगनी देवासी असुक परम दुःख इंद्रासी. आणि रामचंद्राचा धनुष्य आणि कवच अंगामधलं छेदलं, छेदून जमिनीवरती पाडलं खरानं. त्यावेळेस तिन्ही लोक घाबरले. रामचंद्राच्या अंगातलं कवच छेदणं एवढं सोपं आहे का? पण त्या खराच्या बाणानं छेदल्यामुळं इंद्रादिक देवांना टेन्शन आलं. कवच पडितासी धरणीसी अभ्रामधून निघेत तरणी जैसा श्रीराम शोभेरणी गिरा गरजोनी बोलत. आणि त्या खराच्या वरदयुक्त बाणानं रामचंद्राच्या अंगातलं कवच छेदलं. छेदल्याबरोबर रामचंद्र कसे दिसू लागले? आभाळाच्या पाठीमाग सूर्य असतो, आभाळ गेल्यावर सूर्य उगवतो आणि जगामध्ये उजेड पडतो. तशा पद्धतीने कवच छेदून टाकला. जसं आभाळामधून सूर्य प्रगट व्हावा तशा पद्धतीने भगवान श्रीरामचंद्र कवच छेदल्याबरोबर तेजस्वी शोभिवंत दिसू लागले. आणि खराला काय सांगतात ऐका. वरदबाण तुझे समस्त क्रोधे सांडोनी गेले व्यर्थ तुझा संपला पुरुषार्थ आता घात करीन तू. भगवान श्रीरामचंद्राने सांगितलं, हे बघ वरदान होतं म्हणून आम्ही गप बसलो, कारण प्रति पाळावे वेदासी. ही वरदान देव लोकांचं असतं, त्याचा आम्हाला सांभाळ करावा लागतो. त्याच्यामुळे आम्ही गप बसलो. नाही तर तुला कोण भेटते म्हणले? आता तुझी ताकद संपली, तुझ्या वरदानाचं सामर्थ्य तुझ्यापाशी होतं म्हणून आम्ही सहन केलं. आता तुला एकाच बाणामध्ये तुझा घात करतो, मारून टाकतो. भगवंत बोलतात, मग जो चाप अगस्ती दत्त सज्जोनिया श्री रघुनाथ रणी चालीला गरजत संताप सुटला. आणि मग जो बाण अगस्ती दत्त दिलेला होता, अगस्ती महाराजांनी शस्त्रास्त्र दिलेली होती, तो बाण भगवान श्रीरामचंद्रांनी घेतला आणि खराच्या दिशेने सोडू लागला. त्याचबरोबर असंख्य बाण सुसाट सुटले. खराचे बाण प्रबळ श्रीरामे निवटले सकळ जेवी गुढी पाडी कृपीवळ तेवी बाणाजवळ छेदिले. आणि त्यावेळेस खराचे जे बाण होते, अगोदर त्याने वरदानाचे बाण सोडलेले, ते सगळे बाण भगवंताने अगस्ती दत्त या वरद बाणाने त्याचे छेदून टाकले असं सांगतात. हेमपत्री बाणस बीज सोडून या खर गेला निर्भुज रतीच दोनिया ध्वज रणी रघुराज मोक्षला. होमपत्री नावाचा असणारा बाण बीज मंत्रासहित भगवान श्रीरामचंद्राने बाण सोडला. बाण सोडल्याबरोबर त्या असणारा रथ, त्या खराचा रथ, त्या रथाचा ध्वज भगवंतानी तोडून टाकला. तैसा स्वर्ग भोगच्युत पुण्यक्षये होत पतित तैसा ध्वज लखलखित पाता युक्त पाडिला. आणि ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेलेला जीव असतो, पण त्याचं पुण्य संपलं की परत त्याला माघारी यावं लागतं पृथ्वी तलावरती. तशा पद्धतीने भगवान श्रीरामचंद्राच्या बाणानं ध्वजावरती पताका होत्या त्या गाढवाच्या रथावरती, आणि तो असणाऱ्या पताका सहित ध्वज भगवंतानं तोडून टाकला. बाण सोडोनी वरिष्ठ पाडिला शिरीचा मुकुट धनुष छेदिले उद्धट रण संकट खरासी. आणि उद्धट वरिष्ठ श्रेष्ठ बलवान अशा प्रकारचा बाण भगवान श्रीरामचंद्रांनी सोडल्याबरोबर त्या खराच्या डोक्यावरचा मुकुट भगवंतांनी तोडून टाकला, हातामधले धनुष्य तोडून टाकलं असं सांगतात. खरे देखुनी रण संकट श्रीराम वरीन मी वरिष्ठ शक्ती वरदाचे बाणी श्रेष्ठ वदावया दुष्ट चालीला. आणि एवढं संकट बघितलं, त्याचा ध्वज तोडला, हातातलं धनुष्य तोडला, डोक्याचा मुकुट पाडला, तरी सुद्धा म्हणला बघूच रामाकडून एवढ्या वेळ झालं काय. एवढे सगळं छेदूस तर काही करता आलं नाही. आणि सगळं छेदन झाल्यावर मग त्याला राग आला भयंकर. म्हणले आता राम अनिवार्य चाललाय, म्हणून वरदान युक्त शक्ती हातामध्ये घेतली आणि रामचंद्राच्या दिशेनं निघाला. चाप सज्जोनी अकर्ण शक्ती वरदाचे निर्वाबान घाय घेती पराचे प्राण अति दारुण अनिवारा. आणि ते असणाऱ्या खरानं धनुष्याला बाण लावला, कानापर्यंत कानाडी ओढली खरानं. आणि शक्ती वरदान होतं त्या असणाऱ्या धनुष्याला. ज्याच्यावरही शक्ती बाण सोडेल तो समोर वाचणार नाही.
असं त्याला वरदान होतं आणि तो बाण रामचंद्राच्या दिशेने सोडला. त्याची बाण घेऊन आचारी शक्ती आहुनी द्विजमंत्री खरे मोकिले श्रीरामावरी सतेजधारी दगदगीत. आणि शक्तीची वरद असणारी 4 बाण दगदगीत तेजस्वी त्याला वरदान होतं. शक्तियुक्त असणारे ते बाण खरानं हातामध्ये घेतले. सतेज तेज त्याचं धगधगीत होतं विजेसारखं आणि ते बाण धनुष्याला लावले आणि रामचंद्रावरती खरानं सोडले. भूतळी गजबजले ऋषीवर स्वर्गी कापती सुरवर शक्ती वरद अति दुर्धर श्रीरामचंद्र केवी वाचे. आणि त्या असणाऱ्या खराने शक्तीचा बाण सोडल्याबरोबर ऋषीश्वरांना सुद्धा अवघड वाटलं. जमिनीवरचे जे ऋषीश्वर होते त्यांनाही त्या ठिकाणी संकट पडलं. स्वर्गामधले देवलोक कापू लागले होते. ही जर शक्तिबाण अनिवार्य आहे आणि त्याचा प्रहार जर रामावर झाला किंवा या शक्तिबाणापासून राम कसा वाचेल असा विचार ऋषीश्वर देवमंडळी करतात. बाण सुटला कडाळी पडली सुरवरांची झापडी दुर्धर तेजाची प्रौढी ऋषी बापुडी मूर्छित. बाण धनुष्यापासून सुटला लखलखीत कडकडाट करत तो बाण निघाला. बघणाऱ्याच्या डोळ्याला झापडी पडली. डोळे दिपले गेले. एवढा तेजस्वी बाण त्या खराचा होता आणि रामचंद्राच्या दिशेनं निघाला. बाण लागता हृदयावरती शस्त्र देवता श्रीरामोदरी तिने बाण धरिला चारी श्रीराम रिघाले. श्रीराम तुनीरी रिघारे पाठीमाग असतं ते तुनीर भाता. आणि ज्या वेळेस शक्तिबाण भगवंताच्या दिशेने निघाला रामाच्या हृदयावरती शक्तिबाण आदळला त्यावेळेस सगळ्या शक्ती रामाच्याच हृदयामध्ये आहे. रामापासूनच सगळ्या शक्ती आहे. जगामध्ये जेवढं जेवढं सत्य आहे सत्व आहे ती सगळं रामामुळेच आहे. त्यामुळं त्यानं सोडलेली शक्ती रामाच्या हृदयावर लागली. पण रामाच्या हृदयात शक्तीची देवता होती. तिने ती बाण आकर्षून घेतले आणि तेच बाण त्याचे 4ही बाण रामचंद्राच्या तुनिरामध्ये भात्यामध्ये जाऊन बसले. कर्मने झाले विपरीत वरद शक्ती श्रीराम भजत तिथे मांडीला मुचा घात श्री रघुनाथ नाटोपे. मग खराला आश्चर्य वाटलं. म्हणले आपलंच आपल्यावरती उलटा लागले. अवघड आहे म्हणले. पाप करणं काय एवढं सोपं आहे का? पाप केल्यावर कुठलं बी कार्य करा होत नाहीये. कारण पापामध्ये बळ असतं. अद्भुत बळ असतं. खराने विचार केला आमच्या शक्ती आहे आणि आमच्या घाटाला पेटल्यात. आमच्या शक्ती असून त्या रामाचं भजन करताय. त्यांनी पार्टी बदलली त्या शक्तीनं. रामानं दिला असेल काहीतरी खाल्लं त्यांना. जाऊ दे म्हणले आपल्याला काय करायचं. आणि असा असणारा खराने विचार केला आपले जेवढे बाण आहे सगळे रामचंद्राच्या भातामध्ये जाऊन बसले. आता आपलं जगणं अवघड आहे. विचार करू लागला. श्रीरामाची अगाध थोरी बाण निवरिले वरदचारी जय जयकार ऋषीश्वरी केला सुरवरी महानाद. रामचंद्राची थोरी आहे अगाध थोरी आहे. भगवंताचा आघात सामर्थ्य आहे. 4 शक्तियुक्त बाण खराने सोडलेले होते आणि 4ही बाण वरच्या वर भगवंताने छेदले आकर्षून आपल्या भात्यामध्ये घेतले. असं झाल्यानंतर सर्व ऋषीश्वरांनी भगवंताच्या नावाचा जय जयकार केला. बाण निवारिले चारी श्रीराम कोपलासे भारी तिनी बाण खरावरी महामारी मोकलीले. आणि बाण निवारण केल्यानंतर भगवान श्रीरामचंद्राला राग आला. म्हणजे कवर ठेवायचं ह्याला टाइम झाला की उचलायचं कवर थांबायचं. भगवान श्रीरामचंद्रांनी विचार केला आता ठेवायचंच नाहीये म्हणून धनुर्धर बलवान सामर्थ्यवान प्रबळ दुर्धर अशा प्रकारचे बाण खरावरती भगवंतानी सोडले. श्रीराम बाण दे कोणी दृष्टी निवारणची चिंता पोटी तव एक धनुष्य छेदुनी मुष्टी पाळले सृष्टी दुखंड. भगवान श्रीरामचंद्राचे बाण पाहिले पण टेन्शन आलं खराला. निवारण करता येत नाही. ते रामाचे बाण आहे. आपल्याला कसे निवारण करता येतील. देखोनी श्रीरामाचा बाण शंकर घाली लोटांगणा त्या रामासी मारिल कोणा. रामाला कोण जिंकणार आहे. रामाचे बाण आले की महादेव जय श्रीराम म्हणतात. कशाला नादी लागायचंय. असे असणारे रामाचे निवारणच करता येत नाही. खराला अवघड वाटलं कसं निवारण करावं असं सांगतात.
ध्वज छेदिला बाणे एक अंक दे छेदी एक तवके दोन बाणी छेदली दोन्ही चाके त्रिवेणू आणिके छेदिले. एवढे बाण भगवान श्रीरामचंद्रांनी सोडले होते. 2 बाणाने रथाचे दोन्ही चाके तोडले. दुसऱ्या बाणाने त्या ठिकाणी रथाचं आख ध्वज पताका सगळं भगवंत छेदू लागले. बऱ्या श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रामवान देखुनी दृष्टी निवारी चिंता पोटी तवा ऐके धनुष्याचे दुनी मुष्टी पाडले सृष्टी दुखंड. सात केशी मध्ये ना 6 झाले 7वे घे. 3 राहिले तेव्हा बघा त्या पॅरेग्राफ मध्ये. असो पांडुरंगा करो प्रथम नमला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेच्या विस्तार बाबाची सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग पणिवत करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान. प्रभू रामचंद्राने सोडलेलं बाण खराने असणाऱ्या त्या बाणाचं निवारण केलेलं आहे. अनिवार्य अशी चिंता प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी लागलेली आहे. आणि येणारा बाण धनुष्याने छेदत असताना अनेक असणाऱ्या बाणाचं खराचे सुद्धा कुठे 1 तुकडे 2 तुकडे 3 तुकडे करायला सुरुवात केली. ध्वज छेदिला बाणे एके आख छेदी एके तवके दो बाणी छेदली दोरी चाके त्रिवेणी आणिके छेदिले. प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला. बाणसाला बाण लावल्या बरोबर एकाने असणारा खराचा मुकुट उडवला. दुसऱ्याने असणारा दुसऱ्या बाणाने असणारा रथाचा आक उडवला. आणि दोन्ही बाणाने म्हणजे असणारे रथाची चाक उडवली. अशा प्रकारचं 4 बाणाने काम केलं. चाहू बाणी चारी वारू 3 बाणी छेदिले रवरू एके बाणे वंदिले करू रुधिर रुद्रारू प्रवाहे. 4 बाणाने 4 असणारे घोडे संपवले. पुढच्या 4 बाणाने मध्ये असणारे रथ संपवला. 1 बाण खराला जाऊन लागला. खर रक्ताने नाहू लागला. हात वारू हात सारथी खराने केले विरस्ती माग गदा घेऊन हाती श्रीराम प्रती. रथ संपला. घोडे संपले. रथ असणाऱ्या रथातनं खाली उडी असणाऱ्या खराने टाकली घेतली. हातामध्ये गदा घेतली. गदा घेऊन म्हणला ओय प्रभू रामचंद्र. गदा घेऊन हाती म्हणे मग गाये मारीन श्री रघुपती सरक धरक दावी दीप्ती गती विगती तळपत. माग सरकायचा पुढे सरकायचा पाय खरडायचा. म्हणला प्रभू रामचंद्र म्हणला हिंमत असली तर थांबा. म्हणला आता गजाच्या ठोक्यात तुम्हाला संपवतो. हात रथ हात सारथी निपटलाची सैन्य संपत्ती श्रीराम म्हणून ते निर्लजती चिंती कायचा गदागती दावी. रथ संपला. घोडे संपले. मागचं सैन्य बी संपलं. लाज वाटायला पाहिजे तुला. घरी पळून जाऊन झोपायचं सोडून म्हणले ही तर माग पुढं सरकवतो. गदा हातात घेऊन आला म्हणले तू आता तर. तुझ पासून गेली शक्ती व्रतावल गली सदा गदा हस्ती गदे सहित पाहिली तू पाप मूर्ती पापत तुझी म्हणले ताकद आता संपली म्हणले. आणलंय घोटाळ गप्पा म्हणले गदा हातात घेऊन करायला लागलास म्हणले असणार. काय गदा हातात घेतली म्हणले पापाची मूर्ती आहे म्हणले. तू अतिशय पापाची मूर्तीच परिपूर्ण भरलेली कुणाचा असेल तर खरा तुझे प्रभू रामचंद्र म्हणू लागले. ऋषी मारिले श्रेष्ठ श्रेष्ठ तापस बक्षिले वरिष्ठ फळ भोगीची स्पष्ट बाणी यथेष्ट दंडी. आता ह्याच बाणाने ते असणार आहे की पापाची फेड तुला भोगावं लागेल म्हणले. लय मोठे मोठे ऋषीला छळ केला. लय मोठे मोठे म्हणले असणार तापशी तू संपवून टाकले म्हणले. आणि त्याची फळ तुला आज भोगावं लागणार. धीर धर. ब्राह्मण बक्षिले बहुत ब्रह्म हत्येचा दोष अद्भुत बाणधारी प्रायचित्त मी निश्चित तुझं देईन. आज मी तुला निश्चितच असणार प्रायश्चित्त दंड देणार आहे. ह्याच बाणाने तू लय ब्राह्मणाची हत्या केलेली आहे. त्या ब्रह्म हत्याचं पातक तुला फेडावाच लागल. दंडकारणे तू कंटक बाणीचे दिन आवश्यक वन करील निष्कंठ ऋषी निशंक विचार. अरे ह्या वनाच्या ठिकाणी असणाऱ्या काटरी याड्या बाबरीचा काटा कोण असेल तर खरा तो आहे म्हणजे. आज बाण सोडतो भुई सपाटच करून टाकतो. काटा संपून टाकतो दंडकारण्यातलं. निर्नाशिक देखता दृष्टी ते अशी कायशी गोष्टी
सैन्य दूर मरे शेवटी भेटल्या नकटी पळायचे. पहिलं तापू शकत नाही तुम्हाला नकटी भेटली आणि नकटी म्हणतर मग म्हणतात का नकटीच्या लग्नाला 17 इग्न तसं म्हणजे तुम्हाला सगळे इग्नच इग्न रे तुमचा शेवटच होणार ह्याच्यावर. हे नकटी तुम्हा सांगते तुम्हाशी कायचे येते नकटी निजाईल निशिते करा ते लक्ष. अरे लक्ष द्यायला पाहिजे खरा तुझ्या म्हणलं हे तुला भोगावं लागतंय त्या नकटीमुळे नकटीची संगत तुम्हाला लागली म्हणून तुम्हाला म्हणलं यशी नाही रे. नावे कर रूपे खर शास्त्र बारवाये खर ना कळे बुद्धीचा विचार आयचा मूर्ख थोरतो. अरे मूर्ख तुझ्यासारखा मूर्ख कोणीच नाही म्हणले खरा. खरं आहे तो तुझं नावच खरं आहे. खरं म्हणजे गाढव गाढव शांत झोपलेलं गाढव गाढव आहे म्हणजे तू नुसतं काही मगाशी सांगितलं कुंभाराची माती होणार इथं म्हणजे जरी ह्याच्यात अध्यात्मातला जरी गाढव असला तरी कसला गाढव आहे उग शास्त्राचं वजन होणार आहे गाढव आहे म्हणजे तुला विचारच नाही चांगलं काय वाईट काय हेच तुला कळत नाही अशी तुझी परिस्थिती आहे. वर्मभेदी श्रीराम वचन खर दुर्धर कोपाया मान भूमीचा हात पाय संगना गदा घेऊन धावला. असं वर्माला प्रभू रामचंद्र माहिती नुसतं वजन वाढणारा गाढव आहे तुला काही विचारच नाही. मग तर अतिशय राग आला प्रभू रामचंद्राच्या बोलण्याचा हात पाय घासू लागला जमिनीला गदा हातात घेतली प्रभू रामचंद्राच्या अंगावर. किती जलपशी सैरा वैरा बोलो नको श्रीरामचंद्रा बहु बडबड न साजे विराट रण निर्धारा पाय प्रभू रामचंद्र म्हणले लय बडबड करू नका लय मोठ्याने बोलू नका म्हणले असणार आहे. रणांगणाच्या ठिकाणचं रणांगण दाखवा म्हणजे बोलून कोण रणांगण जिंकत असतं का. राहे साये श्री रघुवीरा तू मारल्या बहुता दुरा तुझ्या घेऊन या रुधिरा मारल्या दुरात लय मारल्या असतील रणांगणाच्या ठिकाणी पण खरा पुढे येत चालणार ना खराच तुम्हाला संपवणारच म्हणले असणार सगळ्यांचा बदलाच घेणार. तुझ्या रुधिराचे तर्पण तृप्ती होतील राक्षस गण गदा गाई घेईन प्राण सत्य संपूर्ण पणच करून प्रभू रामचंद्र गद्याचा ठोका तुमच्या डोक्यात टाकायचा आणि सगळे रक्त राक्षसांना पाजायचं आणि सगळ्यांना आनंदित करायचं. सावध पाय श्रीरामचंद्र ऐकेची गाय करीना पुरा दात खात से कर करा गदा गरगरा प्रभू रामचंद्र आज असंच करून दाखवणार म्हणून दात करकरा खाऊ लागलं मोठं बोलू लागलं गदा गरगर फिरवू लागला. भूमराणी गेली द्वारा रागे कापत दावे श्रीरामचंद्र कंठीच्या रुद्रा प्रशावया. प्रभू रामचंद्राच्या नरडीचा घोट घ्यायचा म्हणून चावताळच म्हणजे असणारा डोळ्यात अग्नीच्या ज्वाळा निघू लागला अंग थर 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 कापू लागला आणि म्हणजे आज प्रभू रामचंद्र तुम्हाला दाखवतोच म्हणले. तुझे नळीचे करीना रक्तपतन तेव्हा मी संतृप्त होईन वटाळीले दोरी नयना श्री रघुनंदना देखोनी. प्रभू रामचंद्र डोळा वाटर म्हणला आज तुमच्या नरडीचा घोटच घेणार. निशेष मारवया रघुवीरावलीले मातंग शस्त्रा विजय पुनी घातक मंत्रा शस्त्रियास्त्रा योजिले. मग आता असणाऱ्या प्रभू रामचंद्राला संपून टाकायचं म्हणून असणारं शेवटचं राहिलेलं त्याच्याकडे मातंगी नावचं अस्त्र होतं त्याचं प्रयोजन असणाऱ्या बाणावर खराने केला आणि खराने ते असणारं मातंग अस्त्र प्रभू रामचंद्राकडे सोडलं. आईचे साधुनी निर्वाण तेने वृक्षत्रन पृथ्वी होय कंपयमान मूर्छपत्र पशु पक्षी. आणि अशा प्रकारचा असणारा संधान त्यांनी केल्याबरोबर असणार भली मोठी वावटळ सुटावी तशा प्रकारचे वावटळ सुटलेले झाडं उलटून पडू लागले पशु पक्षी थरथर कापू लागले पृथ्वी सुद्धा लट 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 कापायला लागली. गदा कराची तेजे दारुण भस्मभूत केले तृण गुल्म पर्वत कंपयमान वृक्ष उन्मळून पडतात. असणारे महाभयानक असणारे खराची गदावती गदा जिथं टोळा पडेल तिथं असणारा मेरू पर्वतासारखा पर्वत असला तरी त्याचं पिठवत असणारा बड्या मडगा असं नुसतं गद्याच्या वाऱ्याने वेली झाड उलटून पडू लागली. गदा उसळता अंबरा विमानी
आणि पळाली सुरवरा चळकांपर रवी नक्षत्र अस्त्र मंत्र चोनी धागे गजेवर म्हणले ते माता शास्त्राचा मंत्र म्हणला का बघा असणारे आकाश मार्गाने प्रभू रामचंद्राकडे फेकलेले आहे 33 कोटी देवाने असणारी कथा बघितली म्हणजे पळा रे पळा डोक्यात पड अस्त्र दुर्धरा देखून श्रीराम नित्य सावधान आदोर रुद्र मंत्राचा पुन्हा बाण दारुण नित्य सावध असणाऱ्या प्रभू रामचंद्राने आपल्याकडे कथा येत असलेली बघितली आणि अर्धचंद्र नावचा बाण धनुष्याला लावला त्याला बाण देखुनी दारुण अस्त्र मातंगी आली शरण माझा वाचवाचा प्राण श्रीरामचरण सभा इकडून प्रभू रामचंद्र अर्धचंद्र बाण निघालेला तेवढाच मातंगी असताना बघितलं गेलं आणि त्या प्रभू रामचंद्राच्या बाणासमोर हात जोडले म्हणले त्राहिमान त्राहिमान मला प्रभू रामचंद्र वाचवा वाचवा बाण लागता उदबट गदा झाली शतकुट गाये दुमदुमले वैकुंठ करुणी पीठ पाडी गद्याला जाऊन बाण प्रभू रामचंद्राचा धडकला की गिरणीतनं पीठ पडावं तसं पीठ म्हणल्या बाणाचं झालं वैकुंठात असणारा आवाज गेला धडा धडा थर झाला रणमुक्त निर्वाण गदा झाली व्यर्थ चित्ता विसरले चित्ता श्री रघुनाथ कोणी गदा आपल्या हातातली संपली गेली आणि आपण कशासाठी आलोय काय करायचंय हे खर म्हणले असणारे विसरून गेला टक लावून प्रभू रामचंद्राकडे पाहू लागला अरे गदेचा झाला निपात अशेष सैन्य केला घात शस्त्र सामग्री करुणी व्यर्थ श्रीराम बात्यांत बाणा तसं झालं म्हणजे असणार माझं गदाही संपलं माझं सैन्यही संपलं आणि माझ्या पसले जेवढे बाण आहेत ती म्हणजे जात्यात प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घालतात आणि प्रभू रामचंद्राच्या भात्यात जाऊन बसत्या एकला कर उरला रणी श्रीरामे जर्जर केला बाणी परिखर बाणा ते नगणी श्रीराम लक्ष्मणी लोट असणारा भर 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 बाण प्रभू रामचंद्र खरावर सोडू लागला खराच्या सर्वांगाला बांधावं लागलं पण निधले छातीचा खरबी म्हणले असणारा भाग सरकारा प्रभू रामचंद्रावर लक्ष केलं पुढं 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 सरकाय लागला राम मी काय गोटी याची धरुणी या पोटी दविनाला महाटी निर्वाण दृष्टी लक्ष्मणी निर्वाण शेवटची दृष्टी प्रभू रामचंद्रावर ठेवली गेली ना आता सगळं सर्वच्या सर्व प्रभू रामचंद्राला गिरणार म्हणून भला वाटता जेवढा पसारला वा करत निघाला श्रीरामेचे दिली शस्त्र सामुग्री हातेरण दिशे चोपेरी विशाल वृक्ष उपडोली करी श्रीरामवरी म्हणलं आता प्रभू रामचंद्र सर्व शस्त्रास्त्र संपवली करून टाकला मग प्रभू रामचंद्राकडे चालला म्हणलं जाता जाता कशाने तरी मारावं इकडे तिकडे बघितलं भलं मोठं झाड दिसलं उपटलं आणि झाडच प्रभू रामचंद्राच्या अंगावर टाकायला लागलं वृक्षोनी गाते श्रीराम मारले झाले म्या तू ते आईसा गर्जने अत्यंत भूते वेगी वृक्ष ते सोडिले भला मोठा असणारा झाड घेतलं घरघर फिरवलं प्रभू रामचंद्राकडे सोडलं प्रभू रामचंद्र म्हणाला ह्या झाडाने आज प्रभू रामचंद्र संपले वृक्ष देखुनी प्रचंड श्रीरामे बाण सोडिला वितंड दुखंड तिखंड नवखंड करुणी शतखंड भला मोठा झाड आपल्याकडे यायला प्रभू रामचंद्राने बघितलं धनुष्यावर म्हणले असणारा बाण वितंड नावाच्या बाणाचं प्रयोजन केलं बाण असणारा झाडाला जाऊन धडकल्यावर 9 तुकडं 10 तुकडं 100 तुकडं झाडाचं केलं म्हणजे वाचा वृक्ष निवटून या दूरधर अंग प्रत्यांगी कोचला खर वाहत रुद्राचे पुर रणी रघुवीर शोभला रणांगणाच्या ठिकाणी रागाला प्रभू रामचंद्र रागाच्या भरात सोडलेला बाणाचा असणारा झाडाचा चक्काचूर झाला बाण पुढे सरकला सर्व अंगाला असणाऱ्या खराच्या जाऊ लागला तिथून रक्ताचे थेंब पडू लागलेले आहे राणी निर्दळावया खर वाणी अजिले अंतक शस्त्र प्रळय रुद्र महामंत्र जपुरी शस्त्र सोडिले धनुष्याला प्रभू रामचंद्राने बाण लावणारे असणाऱ्या खराला संपवायचं म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राने महाप्रळय रुद्रीचा महामंत्र असणारा बाणावर असणारा मंत्र म्हणायला सुरुवात केली देह बुद्धी समुकला खर झुंजल्या पळल्या पळे विशर धरणे मारे दौरे निर्धार हाई विचार विसरला मग असणारा बाण भक्त प्रभू रामचंद्राचा सुटायचा आहे तोपर्यंतच खराची काय अवस्था झाली ती बुद्धी विसरला गेला म्हणले असणारा
प्रभू रामचंद्राबरोबर लढायचं किंवा पळून जायचं हेही विसरला म्हणले आणि धरायचं प्रभू रामचंद्राला मारायचं. ही जी काय दोघांमधलं वैर होतं वैरभाव सुद्धा विसरून टक लावून बघू लागला. देवी का ज्ञाता नित्यात्मी सिद्धी निश्चय राये रामपदी देवी श्रीराम देखता त्रिशुद्धी रण समाधी खरा शिजीव एखादा ज्ञानी म्हणजे असणारा समाधी अवस्थेत जावा तशा प्रकारे खराची अवस्था झाली. टक लावून प्रभू रामचंद्राकडे बघू लागलं. तत्वाचा विकार समाधी पावे मुनीश्वर ते विलक्षित श्रीरामचंद्र निर्विकार खरं. जसं एखादा साधक म्हणले असणारा तत्वांचा विसरून म्हणले असणारा निर्विकल्प अवस्थेत समाधी अवस्थेत जावं तशा प्रकारचं प्रभू रामचंद्राला पाहतच असणारा हा समाधी अवस्थेत खर गेला. श्रीरामाचा बाण माझा गेल रिज प्राण हे नाही आठवण श्रीराम रण सुखकारी. रणाच्या ठिकाणी सुख देणाऱ्या प्रभू रामचंद्राने काय असणार प्रभू रामचंद्राचा पाणी आपल्याला मारायला या सुद्धा असणारा विसरून खर गेला. श्रीराम बाणी अति दुर्धर कराचे उडीले शिर ररी पडिला महावीर धन्य रघुवीर खर म्हणे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्राचा बाण पुढे गेला. खरंच असणार मुंडक उडवलं बरोबर खर्राच्या मुंडक्याने प्रभू रामचंद्राची स्तुती करायला सुरुवात केली. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. देहापासून सुटल्या देख स्तुती वेदे खराचे मुख श्रीरामे छेदुनी द्वंद्व मुख दिदले निज सुख शरदा मुंडका खराचा झाला आणि प्रभू रामचंद्राची स्तुती करू लागली. धन्य धन्य प्रभू रामचंद्र तुम्ही मला असणाऱ्या रणाच्या ठिकाणी सुद्धा सुख दिलं. छेदुनिया जन्म मरण दुःख छेदुनिया तान भूक छेदुनी जीवीची दुःख दुःख दिदले निज मुख सुख शरघात. संपणारा सुख प्रभू रामचंद्र तुमच्या बाणाने मला प्राप्त झालं असणाऱ्या देहाच्या ठिकाणची तहानभूक संपली आणि जन्म मरण सुद्धा संपून टाकलं. छेदुनिया माझे मन छेदुनिया देहाभिमान छेदुनिया ज्ञान ज्ञान सुख संपन्न शरघात. तुमचा बाण लागला एवढं सुखी केलं म्हणलं असणार माझं मन संपवलं. का तर सगळ्यात वाईट कुठला असेल दासी इंद्रियावर राजा म्हणून देह पाटील गावचा पाटील असणारा मन आहे. या मनाने सगळं चाललं. मन संपून टाकलं. त्याच्यानंतर सगळ्यात असणारा जिथं गर्व आणि अभिमान तिथं अवश्य अपमान आणि असा अभिमान असणारा प्रभू रामचंद्र तुमच्या बाणाने माझा संपून टाकला. ज्ञान बी संपून टाकलं. का तर नवल अहंकाराची गोटी न लगे. श्रीराम बाणाचा प्रताप छेदिले माझे पुण्य पाप छेदुनिया संकल्प विकल्प केले सुखरूप शरघाते. एवढं सुख दिलं प्रभू रामचंद्राने म्हणजे असणार माझं पाप बी संपवलं आणि पुण्य बी संपवलं. लक्षात ठेवा दोन्ही संपावं लागतंय. एक वाढलं तर कमी जास्त वाढलं तर काही उपयोग नसते. पाप पुण्य समान घडे तोची नरदेह जोडे. पाप पुण्य समान झाल्याबरोबर मनुष्याचा जन्म आहे. पाप झालं तर नरकात पुण्य झालं तर स्वर्गात. मग काय उपयोग आहे. समान झालं तर मनुष्याचा जन्म प्रभू रामचंद्राचं भजन नामस्मरण करायला मिळणार म्हणून असणार माझं पाप पुण्य प्रभू रामचंद्राने संपवलं. एवढंच नाही संकल्प विकल्प प्रभू रामचंद्राने संपून टाकलं. श्रीरामाचा सत्यजबान छेदिले स्थूळ लिंग कारण छेदुनिया उमितपण सुख संपन्न शरघाते. प्रभू रामचंद्राचा बाण लागला असणार त्या बाणाने म्हणजे असणार हा स्थूळ घे. त्याच्यानंतर असणारा कारण ध्येय महाकारणाच्या पलीकडे प्रभू रामचंद्राने लिंग माझा ध्येय संपून टाकला आणि महाकारणाच्या पलीकडे नेऊन ठेवलं. एवढं सुखरूप मला केलं. छेदुनी माझा राक्षस विधी छेदुनी माझी आदिव्याधी छेदुनी माझी देहबुद्धी श्रीरामे त्रिशुद्धी सुखी केले. खरं सांगतो तुम्हाला प्रभू रामचंद्राने मला शुद्धी केलं. कशातून शुद्धी केलं. छेदुनी माझा राक्षस भाव खाऊ नाही ती खात होत पिऊ नाही ती पित होत. जेव्हा प्रभू रामचंद्राचा धरधार बाण लागला तेव्हा माझी गाडी रुळावर आली. खायचं बी बंद केलं प्यायचं बी बंद केलं. राक्षसी वृत्ती संपतेला म्हणायचं राक्षसी वृत्ती. ती राक्षसी वृत्ती संपवली. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राने माझं काय केलं. आधी आणि व्याधी. आधी मानसिक त्रास व्याधी देहाचा त्रास ही दोन्हीच्या दोन्ही असणार त्रास माझं दूर करून टाकलं. श्रीराम रण योद्धा निकरेशी परितोप सुखरूप गायशी हे सेवदोनी या स्तुतीशी पायपाशी शिराले. अशा प्रकारे प्रभू
रामचंद्राचा बाण आहे कसा का लागाना, वाईटात न लागू किंवा चांगल्यात न लागू, जसा लागला तसं मला धन्य करून टाकलं. आणि पण अशी स्तुती प्रभू रामचंद्राची केली, उडालेला आकाशातलं मुंडकं प्रभू रामचंद्राच्या पायावर येऊन थांबलं. जे गती नव्हे तापसांशी, जे गती नव्हे योगीशी संन्यासी, ते गती दिदली खराशी गाय सरसी श्रीरामे. एकाच असणाऱ्या गावात प्रभू रामचंद्राने जे अनेक वर्ष तप करतात न लगे दंडने मुंडने रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. निस्त भगवंताचं आठवण तुम्ही आठवा. मधुसूदन रे मधुसूदनाचं ध्यान करा, प्रत्यक्ष त्याला पहा. जी तापशांना गती मिळत नाही, जी तप्प्यांना असणारी गती मिळत नाही, ती गती प्रभू रामचंद्राने त्या खराला म्हणजे गाढवाला दिली. वाचा, जे गती न लभे योग यागी, ते गती न लभे सर्व त्यागी, ते गती दिदली करा लागी रणरंगी श्रीरामे. रणरंगाच्या ठिकाणी असणारे कशा प्रभू रामचंद्र जी म्हणजे असणारी अनेक वर्ष तप करतात, त्यांना ते 12 वर्ष तप केले तरी ती गती त्यांना प्राप्त होत नाही. एवढंच नाही, ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, कडकडीत वैराग्य धारण केला असेल, जपी तपी असतील, त्यांना ती गती प्राप्त होत नाही. ती गती खराला प्रभू रामचंद्राने दिली. जे गती न लभे वेदविधी, ते गती न लभे शास्त्र सिद्धी, ते गती दिदली बाणवेदी गायत्री शुद्धी खराशी. जे असणार 46 शास्त्र 18 पुराण 4 वेदाचा अभ्यास करून त्यांना असणारी जी गती प्राप्त होत नाही, ती गती प्रभू रामचंद्राने एका बाणाच्या दणक्यात खराला करून दिली. जे गती न लभे कर्म करिता, जे गती न लभे ध्यान धरिता, ते गती आली खराच्या हाता बाणाग्रता श्रीरामे. बाण एकाग्रता श्रीरामे. प्रभू रामचंद्राचा एकाग्र लक्षात ठेवा, एकाग्र पाहिजे, मन एकाग्र करून एकाग्र मन पाहिजे. आपलं नसतं मन एकाग्र होतच नाही. मग करून या मन एक विध मध्ये केलं प्रभू रामचंद्राचा बाण खराला लागला. जे असणाऱ्या कर्म केल्यानंतर जी गती प्राप्त होती किंवा जे ध्यान केल्यानंतर जी गती प्राप्त होती, त्याच्यापेक्षा सुंदर आणि चांगली गती प्रभू रामचंद्राने खराला दिली. म्हणतात, जो तो श्रीराम दृष्टी रणी पडे, तो सायुज्यासी तडे, श्रीरामाचे भाग्य चोकडे रणी रोकडे सायुज्य. राक्षसांचं भाग्य थोर, रामाचं तर भाग्य कशाला सांगायची गरजच नाही. राक्षसांचं असणारं भाग्य थोर आहे. जे प्रभू रामचंद्राचे असणारे समोर पडतात ते म्हणले असणारे सायुज्य. जन्म मरणाच्या भानगड घेतून तर बंधत बंद, पण सायुज्य मुक्ती म्हणून देणारे प्रभू रामचंद्र. सुरनर कर दुर्धर खराशी संख्ये दशी शिर, तो श्रीरामे रणी हाणीला कर जय जयकार दिव्य दिव्य. जे असणाऱ्या खराला राजा रावण सुद्धा थर 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 कापत होता, तो आज खर रणांगणाच्या ठिकाणी पडला. 33 कोटी देवांना आनंद झाला. आनंदाच्या भरात काही करू लागले. युद्ध पावया सुरवरी गगनी विमानांच्या हारी, वर्षिती सुमनांच्या संभारी जय जयकारी गरजती सर्वजण जय जयकार करू लागला. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव स्वर्गाहुनी देव करीत होती, फुलांचा वर्षाव प्रभू रामचंद्रावर करू लागले. वाच, युद्ध पाव आला ब्रह्मदेव, युद्ध पाव आला सदाशिव, जय जयकार करीती सर्व रणिरे श्री राघव निज विजय. ठिकाणी प्रभू रामचंद्र विजय झाला. तेव्हापासून आले लोकांची भांडणं बघायची, ब्रह्मदेव बघायला आले, महादेवजी बघायला आले. महान भाग्यवान महान पुण्यवंत महाराज सुद्धा आज भांडणं बघायला वाचा. गगनी वाजे सिद्धींची टाळी, जय जयकार ऋषींची भूतळी, श्रीरामे मर्दिले राक्षस बळी भूमंडळी आल्हाद. असणार सर्वांना आनंद झाला. आनंदाने असणाऱ्या टाळ्या बाजू लागलेल्या पृथ्वी लोकावर ऋषी मंडळी असणारे जपी तप्पी त्यांना सुद्धा आनंद झाला. श्रीराम प्रतापाचे पूर्ण स्वर्गी लागले निशान, हरिकेनाथ ती सुरगण श्रीराम रावण निर्दळील. आज सर्वांना पटलं गेलं का हनुमान प्रमाण केलं. ज्या खऱ्याला राजा रावण घाबरतो त्या खऱ्याला प्रभू रामचंद्राने का बाण संपवला. नक्की प्रभू रामचंद्र राजा रावणाला सुद्धा संपवतील म्हणून असं निशांत हट्ट गेले. वाजंत्री वाजू लागले, देव असणारे नाचू लागले. श्रीरामाचे युद्ध देखून श्रीराम शेज उतरून, सीता सौमित्र येऊन लोटांगणे श्रीराम. शेजीवर असणारे चढून प्रभू रामचंद्राचे युद्ध सीतामावली लक्ष्मणी पाहत होते, तिथून खाली उतरले. प्रभू रामचंद्र विजय झाला, बडा लोटांगण घातला. प्रभू रामचंद्र समोर आणि हरिकाचे उल्हासता सीतालिंगी श्री रघुनाथा, श्रीराम सोनी सीता होय लिंगता सौमित्रा. लगेच असणारा आनंद झाला सीतामावलीला. सीतामावलीला आनंदाने प्रभू रामचंद्राला आणि
दिलं. प्रभू रामचंद्राने तिला आश्वासित केलं, घाबरू नको बरं का, निवांत बघत राहायचं, असं बघत जा. मग तसंच तिचं आलिंगन सुटलं, लक्ष्मणजीला आलिंगन दिलं. पाठरोनी ऋषिगण श्रीराम घाली लोटांगण, राक्षसी गांजीला ब्राह्मण ते मी उत्तीर्ण पै झालो. मग म्हणले असणार ऋषी मंडळी, त्याला बरोबर रामचंद्राने गडबडात सुद्धा टंगण घातला, हात जोडले, म्हणले अहो ब्राह्मण मंडळी, लय त्रास दिला राक्षसाला, तुमच्या कृपा आशीर्वादाने मी आज त्यांना संपविलं. राक्षस भया ते निवारी ते मी आज्ञा वंदितो शिरी, तुमचे नी कृपे करी केला बोहरी राक्षसा. तुम्ही मला आज्ञा केली म्हणजे असणाऱ्या ह्या वाईट प्रवृत्तीच्या वाईट बुद्धीच्या राक्षसांना संपून टाक. तुमच्या आज्ञेशीर संबंध मांडले आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने असली राक्षस मी संपून टाकली. तुमची या कृपायुक्ती मध झाली यशप्राप्ती, राक्षस मारिले झाली किती कीर्ती, सत्संगती निजवळे, सत्संगतीच्या निजवळे. लक्षात ठेवा काय म्हणू लागले प्रभू रामचंद्र, तुम्ही माझ्यावर कृपा केली, तुमच्या कृपा आशीर्वादाने मी राक्षसाला संपून टाकलं. म्हणून प्रथम भक्ती संतन कर सांगा, दुसरी रती ममा कथा प्रसंगा. पहिली भक्ती करायची तर साधू संतांची संगत करा, आणि तुमच्या साधू संतांची संगत झाली आणि त्या संगतीच्या बळाच्या जोरावर असले राक्षस संपू शकलो असं प्रभू रामचंद्र म्हणतात. जयचे पाठीशी द्विजवर जेवण्यासाठी नाविकार, एकला जिंके तो चरचर कृप सदर द्विजांची. सदर अशी कृपा असणारे द्विजांची आहे, जो असणारा ब्राह्मण मंडळी ज्याला पुढे लढ त्याच्या पाठीवर ज्या ब्राह्मण मंडळीचा आशीर्वाद आहे त्याला कधीच पराजय येत नाही. तो कुठल्याही कार्यात त्याला यश प्राप्त होत. सद्गुरु संपत्तीचे कारण ब्रह्मांचा चरण रेणू प्रमाण, परमाप्तीचे कुळ निर्दळन तुझे चरण प्रसादे. ब्राह्मणाच्या असणाऱ्या चरणामध्ये काय ताकद आहे, म्हणून संत चरण रज लागती सहजन वासनेचे बीज जळून जाय म्हणजे असणार. असे जर साधू संतांच्या असणाऱ्या चरणाचा जर स्पर्श झाला आणि सद्गुरूच्या चरणाचा जर स्पर्श झाला तर साधकाचं भाग्यद्वार त्याला चांगली असणारी सद्गती प्राप्त होती म्हणतात. अपार भवसागर आणतो द्विज पदर जस सन्नद सेतू, पडणे बुडणे नायावर तू सुख स्वार्थो द्विज चरणी. सुख स्वार्थ आपल्याला असणारा सुख आणि स्वार्थ पाहिजे असेल तर ब्राह्मणाचे असणाऱ्या रजकन असतील, साधू संतांचे रजकन असतील का तर असणारा त्यांचा जर असणारा चरणाचा स्पर्श झाला किंवा असणारा त्यांची धुळीची असणारी कंदर आपल्यामुळे या भवरूपी सागरातून पैंतीराला पोहोचवणारा साधू संतांचं चरण आहेत म्हणतात. चरण आचरण ती जसं वागतात तसं वागलं की भवरूपी सागरातून पैंतीराला पोहोचणार. ब्राह्मणांचे चरण तीर्थी गंगादी तीर्थे पवित्र होती, दास्य करीती चारी मुक्ती सौभाग्य वजती द्विज चरणी. सौभाग्य वंदिती द्विज चरणी. जे भाग्यवंत आहेत ते असणाऱ्या त्यांच्या चरणाचं वंदन करतात बरं का, लक्षात ठेवा. म्हणून असणारा सर्व तीर्थ सुद्धा असणारा आता पापात्मक आहे बघा, थोडस सांगतो पुढे चलतं आपलं जाता जाता आलं तीर्थाचं म्हणून असणार. तीर्थे पुढीत होती शंकर सांगे ऋषीशी मध्ये अन्न काळी येती सर्व तीर्थे. स्वतः महादेवजी ऋषी मंडळीला सांगतात दुपारच्या 12 वाजता सर्व तीर्थे चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात. का पाप लय असतात, अतिपाप महत्पाप महापाप तिन्ही पाप असते. ते काही पापाची निवृत्ती होतच नसती. केस कापल्यावर होती का निवृत्ती केसाची, नाही दुसरी टक्कल पडल्यावर आत्यंतिक निवृत्ती म्हणायचं. मग आत्यंतिक निवृत्ती पापाची होतच नाही लवकर. तीर्थाच्या ठिकाणी गेलो की आपलं पाप तीर्थात, मग तीर्थ मलिन होतं. मग ते तीर्थ मलिन झालेलं तीर्थ त्याला पुढीत व्हावं लागतं. मग ते कुठं येतं ती मग साधू संतांचं असणार सर्व तीर्थ साधू संतांची भेट व्हावी आणि आपलं दोष जावतात. म्हणून शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा तो महिमा बहु दुर्गम बहु दुधड जरी झाली काय तिचं काम धेनू म्हणून म्हणून असणार संतांचा महिमा गाद आहे का लक्षात ठेवत. तीर्थाचं जरी उच्चारण जर केलं तरी पाप नाहीच होतं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सर्व दोष नाहीसे होतात नुसतं नाव घेतलं तर. म्हणून काय मागची माणसं काय आडमुठ होती काय अडाणी माणसात काय कळते त्यांना, उगत लेकरांचे नाव गंगा ठेवते नुसतं का. पूर्वी नावं घेतलं तरी दोष जात होतं म्हणून गंगा नाथ ठेवते ते. आता तर नावात विचार संपाला काल तस्मै महा असं त्या कालाबरोबर परिवर्तन का तर
एवढा अपभ्रंश झाला शब्दाचा सुद्धा. आता पहिलं लई माणसाला काय वाटत होतं माहितीये का, देवाचं नाव मुखात यावं म्हणून ती देव धुवायला पात्र जे होतं त्याचं नाव काय होतं माहितीये का, गंगाजळ आणा म्हणायची, गंगाजळ. पण अपभ्रंश झाला त्याचा, गंगाला आण म्हणायला. आता ती गंगाला बी मोडलं, विषय संपला. एवढं असणार ते पाप नाहीशी होत होती. पण असणार ते पाप असणार सर्व पाप नाहीशी करायचे असेल तर तीर्थात जरी गेलं तर तीर्थाच्या ठिकाणचं तीर्थ मलिन आपल्या पापाने होतात. पण तीर्थ सुद्धा पवित्र, ते सुद्धा इच्छा करतात की संतांच्या चरणा आपल्याला स्पर्श व्हावा म्हणून असणार. बघा ते अनेक उदाहरण ग्रंथकार अनेक जण उदाहरण सांगतात की चंद्रभागेचे तिथं त्या पुंडलिकाच्या आतमधनं तीन अतिशय गहाण असणाऱ्या एक पाठोपाठ एका पाठोपाठ असणाऱ्या स्त्रिया गंगा जमुना सरस्वती आल्या चंद्रभागेमध्ये स्नान करून पवित्र होऊन जातात. ते सुद्धा मलिन होतात. पण त्यांना पवित्र होण्यासाठी साधू संतांच्या चरणाची सेवा ते सुद्धा इच्छितात. तशा प्रकारचे असणाऱ्या साधू संतांचं चरण तीर्थाला सुद्धा पवित्र करणारे आहेत. त्या तुमची नित्य संगती भाग्यामध्ये झाली प्राप्ती, त्याने पावलं गत कीर्ती वानुकिती महिमा. किती असणाऱ्या द्विजंदा असणाऱ्या साधू संतांच्या असणाऱ्या महिमेचं वर्णन करून तुमची संगत मला घडली त्या संगतीचं म्हणून ढवळ्या शेजारी पावल्या बांधला असू द्या. मग पुढचं काय असेल ते नाही पण म्हणला. मग म्हणलं तुमच्या संगतीनं मला लागली. पण कसं माझंही भाग्य थोर होतं, माझं नशीब मोठं होतं म्हणून तुमची संगत लागली. तुमच्या संगतीनं अशा प्रकारचं माझ्या हातून कार्य भलं मोठं घडलं राक्षस संत अंत करण्याचा. खरंच तुम्ही भाग्यवंत आहोत अशा प्रकारे प्रभू रामचंद्र म्हणू लागले. तुम्हाशी काही द्यावे दान ब्रह्मार्पण जन्मस्थान करून स्वधर्म अनुष्ठान सुख संपन्न असावे. आता म्हणजे असणार आहे काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा जीवा थोडा थोडा. काय उतराय देऊ तुमच्यामुळे माझी कीर्ती असणारी स्वर्गमूर्ती पाताळाच्या ठिकाणी पसरली. हे जनस्थान जिंकलं म्हणून आता त्याच्यात उतराय म्हणून काय देतो माहितीये का, हे जनस्थान ब्राह्मण मंडळींनो तुम्हालाच म्हणले. जन्मस्थान नाही जनस्थान आहे. वाचा अरुण वरुण सरस्वती ब्रह्मगिरी अष्टतीर्थी करिता शंको नका चित्ती आज्ञावर्ती मी तुमचा. आज्ञावर्ती मी तुमचा असं म्हणले असणारा प्रभू रामचंद्र म्हणू लागले. हे असणार जी काय पवित्र महान पवित्र असणार नाशिक त्र्यंबकेश्वर असेल इथं भले मोठे असणार 8 तीर्थ आहेत. हे निवांत तुमच्यासाठी म्हणजे असं तुम्ही असणार निवांत तिथं राहा. जग ध्यान ध्यान काय तुम्हाला करायचं ती करा म्हणले. निवांत राहा, व्यवस्थित राहा. तुमच्या आज्ञेने मी तुमचं सर्वांचं संरक्षण करतो असं प्रभू रामचंद्र म्हणू लागले. येशे बोलून श्री रघुनंदन पुढे निघाली लोटांगण सुख झाले ब्राह्मण श्री राम गुण वर्णिती. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र म्हणू लागले काळजीच करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी असं आश्वासन ऋषी मंडळीला दिलं. ऋषी मंडळीला आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राचं गुणगान गाऊ लागले. महाराज वर्णिती श्रीरामाची कीर्ती वंदिती श्रीरामाची मूर्ती श्रीराम गुण गीती गाती द्विज गर्जती श्रीराम नामे. तुझे असणारे सर्व प्रभू रामचंद्राचं गुणगान गाऊ लागलेले आहेत. प्रभू रामचंद्राच्या कीर्तीचं वर्णन करू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्राचं म्हणजे असणार श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय. पुत घेतलं का असं आहे का, वाचा मग. बीजी घेतले जन्मस्थान राक्षस पत्न्या पलायमान हिरोरी घेतले धनधान्य वस्त्रभूषण ते हरिती. मागे असणारं जनस्थान प्रभू रामचंद्राने जिंकलं. ब्राह्मणाला दान दिलं असणार. जी काय थोडी 5-4 पद उरलेली राक्षस होती त्यांनी म्हणले असणारे आपली गटुडी बांधायला सुरुवात केली, पळून जायला सुरुवात केली. मग जी जी त्यांचं तिथं राहील हे सर्व ते सर्व ब्राह्मण मंडळी घेऊ लागले. गंगातीरीचे ब्राह्मण अतिशय सीमा कठीण आम्हाची नागवीती संपूर्ण त्या शिकवण निवारी. राक्षस घाबरले म्हणले. गंगा नदीच्या तीरावरचे राक्षस म्हणले ब्राह्मण भयानक असताना म्हणले काय बी हिसकावून घ्यायला लागल्यात, कपडे बी घ्यायला लागल्यात, धनधान्य बी घ्यायला लागल्यात. काय ठेवतात का नाहीत आम्हाला. लय कठोर राहते, लय कठीण आहे ती. पळा रे पळा. पुरुषांची जाती व्यक्ती श्रीरामेला लाविली ख्याती आम्हाला नते द्विज नागविती धाके मुतती सांगती शूर्पणखे. मग म्हणजे आता राक्षस संपले. एकदा स्त्रियाच राहिल्या, त्यांच्या पत्न्याच राहिल्या आणि ती बी घाबरून सायरा वायरा पळू लागल्या. जे हातात असणारा सापडल ती घेऊन पळू लागल्या. ब्राह्मणाने
घाबरावं लागले, "ए, ठेव तिथं, पळा रिकामा." मग रिकामा पळाल्या, पळता पळता कुणाकडे गेल्या, आपली भाऊजाई म्हणजे शूर्पणखेच्या जवळ गेल्या. राक्षस पत्न्या पाय विमानी त्या माझे नकटी मुखरणी बेडसावी ब्राह्मणी जीव घेऊन पळाल्या. मग मध्ये असणारे मुख्य मुखरण कोण होतं? वराडी माय म्हणली शूर्पणखा होती. आणि मग शूर्पणखा तिनं म्हणजे आश्वासित केलं महिला मंडळाला त्यांच्या, थांबा 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 म्हणजे काय पडतं मी बघते चेक करा. जेव्हा तिकडून ब्राह्मणी मंडळीचा बचत गट आला, जेव्हा शूर्पणखेनं बघितला, विमानाचा स्टार्टर मारला. आता कुठं थांबतील? नाशिक मधनं तिचं विमान मला वाटतं उद्या लंकेतच उतरणार. ऋषी राहिले जन्मस्थानी श्रीराम राहिला स्वस्तानी एक शरणा जनार्दनी रामायणी सुख स्वादू. स्वामीला शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जाऊन मध्ये असणाऱ्या जनस्थानाच्या ठिकाणी ब्राह्मण मंडळी राहिले. बरोबर रामचंद्राने ते असणाऱ्या ठिकाण जिंकलं, ब्राह्मणांना दान दिलं. लक्षात ठेवा, जिंकलंय तरी दान केलेलं आहे. प्रवृत्ती असावी दान धर्म करण्याची माणसाची, आणि तशा प्रकारचं दान प्रभू रामचंद्राने केलं. अशा प्रकारचं मनाला रमवून टाकणार आनंद देणार सुख देणार प्रभू रामचंद्राची कथा आहे म्हणतात. रामायणी मुक्ती मुक्ती रामायणी आगाध कीर्ती रामायणी ब्रह्मा प्राप्ती असे तिष्ठत श्रवणार्थे श्रवणाच्या जवळ, ऐकण्याच्या जवळ. महाराज काय म्हणून येडायत का म्हणजे मी ऐकाय आलं म्हणून माणसाने निवांत बसावं माझी. अरे का ह्यांच्यासाठी खास वळी आहे. म्हणून श्रवणाचे मिशे बायसावे येऊन सम्राजी भुवनी घरे केले. ऐकण्याची आनंद आहे, सांगण्यात आणि वाचण्यात आनंद नाही. खरंच बर का ऐकल्याबरोबर भुक्ती मुक्ती, भुक्ती म्हणजे सुख आणि मुक्ती म्हणजे मोक्ष, दोन्ही बी मिळणार. पण ऐकताना वाचताना सांगणारा काहीतरी सांगून बसल, विषय संपला चुकला. आणि वाचताना चारदा शब्द येतोय. कुठला येतं? संप नको सांगू सुदर्शन. जनस्थान आहे तरी जन्मस्थान, असं घटना होतंय. त्याच्यामुळे वाचणाऱ्याला सांगणारा मुक्ती बी नाही भुक्ती बी नाही. मुक्ती म्हणजे मोक्ष, भुक्ती म्हणजे सुख. कुणाला? जे ऐकतात त्यांना म्हणले असणार दोन्हीच्या दोन्ही प्राप्त होत आणि आनंद प्राप्त होता. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं असणार चरित्र आहे म्हणतात. एका जनार्दना शरण जीवरमणीय रामायण करादी राक्षस मर्दन श्री रघुनंदन निज विजयी. अशा प्रकारचा असणारा मनाला रमवून टाकणारा रामायण शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की ह्या अध्यायाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने खर दुष्यंत आज असणार त्रिशरा खर, आणि आज खर संपून टाकला. ही सुंदर गोड कथा आपण ऐकली म्हणतात. इति श्री भागवत रामायणे अरण्यकांडे एकाकाटिकाया खर मर्दन नाम एकदशमोध्याय. गोडा श्री